पुन्हा एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर सकाळचे 6:30 वाजलेले आहे. बाहेरून फिरून आली आणि म्हटलं चला बाहेरचं झाडून घेऊया. तर हे झाड बघा छान असं हिरवं टवटवीत दिसतं आणि खरंच ना आपल्या दारापुढे झाडं असले ना तर खूप छान वाटतं. आता मी ठरवलं की एक एक झाड आणायचे, असू द्या भाड्याचं घर असलं तरी, आणि चेंज करायचं काम पडलं तर आपले झाडं सोबत घेऊन जायचे. तर असं त्यानंतर बघा या साईडला बांधकाम यांचं इतकं झालेलं आहे. आधी इथे झाड होतं ना एकदम थंड हवा यायची. आता मागचे सर्व झाडं तोडले आणि पुढे पण बांधकाम आहे तिथले पण झाडं तोडले. नाहीतर आधी इतकं गार हवा यायची ना खूप. आता पाहिजे तशी अशी थंड हवा येत नाही आणि खूप गरम होतं. तर आधी नुकतंच आम्ही राहायला आलो ना तर सगळीकडे असं हिरवं हिरवं होतं. आता बरेच बांधकाम चालू झालेले आहे. तरी पण काही ना काही आहे इकडे बऱ्यापैकी झाडे आहेत. फक्त आमच्या आता मागे होते ते तोडले. आणि सकाळी जिकडे फिरायला जाते ना मी तिकडे भरपूर असे झाडं आहेत. प्रत्येक घरी मोठे मोठे लिंबाची झाडं आहेतच. तर बाहेरून आली फिरून म्हटलं चला बाहेरचं झाडून घेऊया आणि इकडचं हे सर्व झाडायला घेतलं. आणि सकाळी इथे थोडं बरं वाटतं. बाहेर बसतेच मी थोडा वेळ, थंड वाटतं. घरामध्ये तर असं गरमच होतं. तर हे सगळं झाडून घेतलं. त्यानंतर इथे पाणी शिंपायचं होतं. पाणी वगैरे टाकलं आणि रोज पाणी टाकावंच लागते. त्याशिवाय बरं वाटत नाही आणि स्वच्छ होऊन जाते फरशी. थोडं थंड पण वाटते सकाळी. तर त्या साईडला जे हे खांब आहे याच्या बाजूला जे बोर्ड आहे ना, बोर्ड म्हणा किंवा ती लाईन, तर ती फरशी लवकरच खराब होते. थोडी व्हाईट कलरमध्ये आहे तर ती व्यवस्थित घासावी लागते. आणि त्यातल्या त्यात तिथे पाणी जाण्याचं एक पाईप आहे. तर तिथे मी पाणी जसं तांदूळ वगैरे धुते तर पाणी टाकत असते. त्याच्यामुळे मग ते थोडं पांढरं उमटते तर ते रोज घासावं लागते. तर त्या साईडला मी रोज घासून घेते. तर इथे सगळं बाहेरचं झाडून पाणी शिंपून वगैरे घेतलं. त्यानंतरच आता बाकी कामे आणि आधी फिरून येते त्यानंतर हे पाणी वगैरे शिंपते. आणि सकाळी तर कोणी इकडे उठत नाही, लगेच म्हणजे उशिराच उठतात सहसा. तर त्यानंतर बाहेरचं पाणी वगैरे शिंपलं आणि इकडे चहा पाणी झाल्यानंतर नाश्त्याची तयारी. तर एकीकडे नाश्ता करायला ठेवला तोपर्यंत म्हटलं भेंड्या धुवून घ्यायच्या, म्हणजे दुपारच्या वेळेस कामी पडेल त्या. फ्रीजमधून काढून ठेवल्या मी त्या आणि आता धुवून थोडा वेळ बाहेर ठेवते. ऊन तर नाही आहे पण उन्हामध्ये त्या म्हणजे हवेनी सुकून जातील. आणि अगदी वेळेवर जर धुतल्या ना तर त्या चिकट होतात. त्याच्यामुळे मग आधीच धुवून ठेवते. त्यानंतर इकडे करायचे होते मला पोहे. तर रात्रीचं बऱ्यापैकी भाजी वगैरे होती त्याच्यामुळे मग पोहे काही जास्त करणार नाही. अगदी थोडे करणार आहे मुलीपुरते. तर तिला पोहे वगैरे दिले आणि नंतर तिकडे भांडे, कपडे हे सर्व आणून ठेवलेलं आहे. कपडे हे एक्स्ट्राचे असतातच मुलीचे. तर ते धुवायचे होते आणि नंतर भांडे घासायचे होते. तर आधी म्हटलं हिला नाश्ता देऊन देते. तर रुचीला नाश्ता दिला आणि त्यानंतर तिच्या बाबांनी पण नाश्ता केला आणि त्यांनी हे काय म्हणतात त्याला, पालक वडे ते आणलेले होते. अगदी गरम होते आणि सकाळी सकाळी आणले. आणि सकाळचा नाश्ता थोडा बऱ्यापैकी फ्रेश असतो. तर इथे 2 पालक वडे सोबतच मिरची वगैरे मिळाली आणि त्याच्यासोबत कट असतो जो की मिक्स कडधान्याचा. तर त्यानंतर इथे टी व्ही पाहता पाहता आमचा नाश्ता चालू होता. आणि त्यानंतर भांडे वगैरे घासले, कपडे वगैरे धुवून घेतले. आणि नंतर आता या रूममध्ये ते केसाला मेहंदी लावली ती सांडली. तर तो डाग काही फरशीचा निघालेला नाही. आणि ते बकेट लावली मी. आता म्हटलं चला कपडे धुवून घेऊया. त्यानंतर इथे पुसायला घेतलं. तर आधी हे पुसून घेते, फरशी पुसते, त्यानंतरच कपडे धुणार. तोपर्यंत केसाची मेहंदी सुकून जाते. आणि 2-3 दिवसाआधी मी ते शिकाकाई हिना पावडर लावलेलं होतं. ते काही मेहंदीमध्ये मी ॲड करत नाही. आणि मेहंदी वेगळी लावत असते. कारण त्यामध्ये जर मेहंदीत ॲड केलं ना बिलकुल केसाला कलर लागत नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं नंतरच लावायची. तर त्याआधी इथे फरशी वगैरे पुसून घ्यायची होती. नंतरच कपडे धुणार. फरशी पुसली आणि नंतर इथे कपडे म्हटलं चला सुकत ठेवूया. जास्त काही कपडे नव्हते फारसे. आणि काय झालं ना आता मी जानेवारीमध्ये गॅस सिलेंडर भरून आणलेलं होतं. आता 2 महिने झाले सिलेंडरला. आता आमचं संपणार. आणि नेमकं आता इकडे सिलेंडरचा इतका तुटवडा आहे आमच्या अमरावतीमध्ये. कारण सिलेंडर मिळतच नाही आहे. आणि त्यातल्या त्यात खूप अशी गर्दी असते दुकानामध्ये. नंबर लावल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी मिळणार असं ते बोलतात. तर बरं झालं एक मी भरून ठेवून घेतलेलं होतं आधीच. ते दुसरं भरलेलं आहे. पण आता हे खाली होईलच 1-2 दिवसामध्ये. आता मी हे 13 जानेवारीला लावलं तर आता बरोबर 1 महिना 2 महिने झालेले आहे. फरवरी आणि मार्च. तर बऱ्यापैकी गेलं मला यावेळेस. अजूनही ते किती दिवस जाते माहिती नाही. तर त्यानंतर लगेच नंबर लावून ठेवावा लागेल. नाहीतर पुढे मिळेल नाही मिळेल याची काही शक्यता नाहीच आहे. कारण आता जिकडे तिकडे सिलेंडरचा तुटवडा आहे. आणि जे
इराण आणि अमेरिकेची जी काही आहे अजूनही लढाई, त्याच्यामुळे मग ते इकडे सिलेंडरवर, इंधनावर परिणाम झालेला आहे. तर आमच्या इकडे तर भरपूर असा तुटवडा जाणवत आहे. खूप गर्दी असते सिलेंडरच्या तिथे. म्हणून म्हटलं आपण आत्ताच नंबर लावून ठेवायचा, म्हणजे मग 20-25 दिवसामध्ये आरामामध्ये मिळून जाईल. मिळालं तर, नाहीतर मग दुसरं जे आहे ते मला आणखी पुढे 2 महिने जाऊ शकते. तर असो, त्यानंतर सर्व कामे आटोपली आणि इथे भांडे लावायला घेतले. म्हटलं भांडे वगैरे लावून झाले की लगेच स्वयंपाक तर करायचा नव्हता. रात्रीची भाजी होती आणि आता आम्ही दोघीच मायलेकी होतो. माझे मिस्टर गावाला गेले आणि मग आमच्यासाठी फक्त आता थोडा भात लावणार आहे. रात्री जी शेंगदाण्याची भाजी केली ती गरम करून ठेवलेली होती. मग काही स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं. तर भेंडीची भाजी करणार होती मी, पण आता ती करणार नाही. आता ती संध्याकाळी. तर त्याआधी इथे तांदूळ आणलेले होते. तो डबा घासून घेतला. म्हटलं याच्यामध्ये तांदूळ गाळून घेते. डबा चांगला सुकलेला होता. आणि यावेळेस जास्त असतील, हे 10 किलो असतील बहुतेक, कारण डब्यामध्ये तेवढे बसले नाही. बाकी मला ते दुसऱ्या डब्यामध्ये ठेवायचे होते. सोबतच गहू पण होते, ते बाजूला ठेवले. आणि आत्ता वाजलेले आहेत 12:30 आणि स्वयंपाक करायचा नव्हता, म्हणून मी पण थोडा वेळ मोबाईल बघत बसली. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या, आरामामध्ये करूया. आणि त्यानंतरच बाकी कामं करायची. आणि भांडे लावायचा मला इतका कंटाळा येतो, खरं सांगू का. बाहेर जर भांडे असले ना, तर ते इच्छाच होत नाही लावायची. आणि जेव्हा एकदा का लावायला बसली तर मग सगळे ते भांडे वगैरे लावून घेते, त्यानंतरच बाकी कामे. नाहीतर मग डोळ्यापुढे दिसले तर मग हे राहिलं असं होते. तर त्यानंतर इथे या डब्यामध्ये तांदूळ काढून घेतले. आणि यावेळेस आणलेले तांदूळ अगदी छान आहे. अगदी म्हणजे बारीक आहे, बारीक तर आहे. पण भात पण छान होतो, कारण मी भात तो रात्री करून बघितला होता. आणि रात्रीच आणले ते तांदूळ, पण मी रात्री काही ते ओपन केले नाही. फक्त थोडा भात लावून पाहिला, कारण जुने होतेच थोडेफार. म्हटल्याचा करून बघू, म्हणजे मग लक्षात येईल कसे आहे ते. तर इथे त्यानंतर साखर आणि चहापत्तीचा डब्बा तो घासून घेतला. आता हे 1100 ml जी कॅपॅसिटी आहे या डब्याची, म्हणजे 1 किलो बऱ्यापैकी साखर यामध्ये बसते. आणि छान आहे ते डबे. मी मिशोवरून घेतलेला होता 3 डब्याचा सेट. तर एकामध्ये चहापत्ती, एकामध्ये साखर आणि एका याच्यामध्ये तुरीची डाळ ठेवत असते. मला पुन्हा असे डबे घ्यायचे आहे, पण घरी भरपूर प्लॅस्टिकचे डबे आहे, त्याच्यामुळे सध्या घेत नाही. बघू आता पुढे. तर त्यानंतर इथे साखर आणि चहापत्ती काढून घेतली. सगळं हे ठेवठू केलं ना तर मग बरं राहतं. नंतर मग आपले कामं मोकळे होतात. आणि ऐनवेळी चहा वगैरे करायचं म्हटलं आणि संपलं असलं तर मग खूप कंटाळा येतो. आणि मी जोपर्यंत पूर्ण संपत नाही तोपर्यंत ते, कारण मला डबे घासायचे असतात, म्हणून मी पूर्ण संपू देते. त्यानंतर डबे घासले की परत मग नव्याने ठेवते, कारण लगेच बोटं होतात त्याच्यावर आणि डागं पडतात ते. त्यामुळे मग ते घासलेले बरे असते. जेव्हा जेव्हा संपलं तेव्हा तेव्हा ते घासून टाकते. त्यानंतर इथे सगळं हे आवरलं आणि नंतर आता भात लावायचा होता. आता भेंडी काही करणार नाही, संध्याकाळीच करणार. तर म्हटलं ती झाकून ठेवूया आणि आता एकीकडे भात लावते. आणि आज तर असं म्हणजे इतकं गरम होतं, आता काय सांगायचं, खूपच भयानक गरम होतं. दिवसा पण गरम व्हायला लागलं, रात्री तर होतच होतं. आणि हवा अशी गरम असते, कारण इतकं ऊन जाणवायला लागलं. एवढी ऊन म्हणजे ऊन मार्चमध्ये नव्हतं जाणवत, पण यावर्षी असं खूप कडक वाटत आहे. असं वाटते की कधी कूलर लावायचा कधी नाही, कारण कूलर पण आमचा आता तो रिपेअर करावा लागते, बंद होता त्याच्यामुळे. बघू आता कधी होतं तर. आता असं वाटतं की गुढीपाडवा झाल्यानंतरच लावायचा, पण तोपर्यंत सांगता येत नाही, आणखी गरमी किती वाढेल. त्यानंतर इकडे भात लावला आणि आता कालच्या 2 चपात्या होत्या आणि मी शिळ्या चपात्या खाते, मला आवडतात. तर त्या गरम करून घेतल्या तेल लावून. आणि म्हटलं आता काय करायचं याच्यासोबत, तर टमाटर होतेच, तर मी भाजलेल्या टमाटरची चटणी करणार आहे, जी की मला खूप आवडते. आणि मुलीला शेंगदाण्याची भाजी. तर फ्रीज बंदच होता, तो चालू केला. बंद याच्यासाठी की पाणी लावलं असलं की मी बंदच करून ठेवते. त्यानंतर इथे 1 टमाटर, 2 हिरव्या मिरच्या हे सगळं भाजून घेईल. आणि ही भाजलेली चटणी ना खूप लागते खायला, टेस्टी लागते एकदम आणि चव पण छान येते. चुलीवर जर भाजली ना तर छान भाजल्या जातात टमाटर. जेवढे गॅसवर भाजल्या जात नाही तेवढे चुलीवर मस्त भाजल्या जातात. व्यवस्थित ते भाजले गेले की तेव्हाच चटणी ती छान होते. तोपर्यंत म्हटलं इकडे कांदा कट करूया. याच्यामध्ये मी अर्धा कांदा बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर, टमाटर आणि मिरची सर्व हे मिक्स करून घेणार. आणि त्यामध्ये अगदी थोडं तिखट घालणार आहे. मला असं वाटते की मिरच्या थोड्या कमी झाल्या, आणखी एक घ्यायला पाहिजे होती, पण म्हटलं जाऊ द्या, थोडं तिखट टाकायचं. आणि यामध्ये ओला कांदा असला ना तर आणखीनच छान वाटते. पण आता ओला कांदा नव्हता, त्याच्यामुळे मग सुका कांदा वापरला. आणि टमाटर पण मस्त भाजल्या गेले. तर अशा पद्धतीने मी चपातीसोबत चटणी करत असते ही. आणि
आधी हिवाळ्यामध्ये तर भरपूर करायची आणि कधी जर आठवण आली आणि काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली तर करते. कधी-कधी याच्यामध्ये उकळलेला बटाटा असला ना, तो पण ॲड करते. म्हणजे खायला खूपच छान लागते. थोडा चाट मसाला आणि थोडं आपला जो धने पावडर असते तो पण ॲड करायचा. खूप मस्त लागते. तर याच्यामध्ये मी अगदी थोडं तिखट आणि थोडं मीठ टाकणार आहे. आणि अशी चटणी ना म्हणजे शिजवलेल्या चटणीपेक्षा लई म्हणजे भारी लागते खायला आणि भाकरीसोबत तर खूपच छान होते. तर कधी-कधी करत असते मी. जर शिळी चपाती असली तर शिळ्या चपातीसोबत छान वाटते. आणि आमच्याकडे माझ्या मुलीला पण खूप आवडते. तर एका टमाटरची बऱ्यापैकी झाली कारण 2 चपातीला पुरेल इतकी झालेली आहे ती. तर अशा पद्धतीने ती बारीक करून घेते हातानेच. तर बघू शकता मस्त अशी झालेली आहे चटणी आणि तेल वगैरे अजिबात वापरलेलं नाही. थोडासा कांदा फक्त मला हा कांदा आवडत नाही. याच्यामध्ये हिरवा कांदा आवडतो. पण आता नसल्यामुळे तोच वापरावा लागला. तर असो, इथे चटणी वगैरे झाली आणि याच्यासोबत आता 2 चपात्या ज्या की कालच्या होत्या त्या गरम करून घेतल्या. चपात्या काही खराब झालेल्या नाही आणि मी तसेही वाया जाऊ देत नाही. आणि एकीकडे भात होत आलेला आहे. म्हटलं चला मुलीला पण जेवण देऊया आणि आपण पण करूया. आता 1 ते 1:30 वाजला. त्यानंतर संध्याकाळचे वाजले 6, 6:30. आता हे आले गावावरून. बाजार होता आज आमच्या गावाचा. तर तिथून भाजीपाला आणला. म्हटलं तो पण काढून घ्यायचा. तर कढीपत्ता, सांबार, मिरची, मेथी आणि शेंगा, भेंडी असं बरंच काही आणलेलं होतं. तर हे बघा लाल बटाटे जे की मला आवडतात ते. गावावरून त्यांनी 2 ते 3 किलो आणले असतील. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता हे भाजीपाला वगैरे काढून घेते. त्यानंतर दिवा वात. तर बटाटे असं वाटते मला की हे 15 दिवस जातीलच आणि त्यातल्या त्यात मुलगी गावाला चालली तर मग ते खूप दिवस राहतील असं वाटते. कारण ती असली तर मी बटाट्याची भाजी जास्त करते, नाहीतर मग करत नाही. त्यानंतर इथे भेंडी वगैरे काढून घेतली आणि इथे मेथी आणि शेंगा आहे तर शेंगाचे दाणे काढायचे आहे ते आताच काढून घेणार आणि मेथी जी आहे ती उद्या करून घेऊन म्हणजे तोडायची आहे मला. तर ती उद्या निवडून घेणार. आता तर करणार नाही कारण आता दिवाबत्तीची वेळ झालेली आहे आणि बराच वेळ होईल म्हटलं. म्हणूनच फक्त असंच काढून ठेवून देते पिशवीतून. आणि गावातला भाजीपाला म्हटलं तर मस्त स्वस्तही मिळतो आणि ताजाही मिळतो. तर जेव्हा कधी गावाला गेले तर आणत असतात आणि बुधवारी बाजार असतो आमच्या गावचा. तर टमाटर आधीचे होते, पुन्हा काही आणले. साधारणतः 1 किलो टमाटर असतील ते आणि 10 रुपये किलो टमाटर आहेत सध्या. पुढे तर वाढू शकतातच ते. तर अशा पद्धतीने सर्व भाजीपाला लावून घेतला. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.